हॅलो, गुड मॉर्निंग मंडळी. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. मी स्वप्नाली. मी इंटरमिडिएट फास्टिंग करते माझ्या हेल्दी रुटीनसाठी आणि वेट लॉससाठी. तर माझी सकाळ आज थोडीशी शूटिंग लेट झालं होतं, शूट लेट चालू झालं होतं. तर मी सकाळी व्यवस्थित पराठ्यांचं पीठ मळलं आणि ह्या दोघांना टिफिन पॅक करून दिलं होतं. रुद्राआधी गेला स्कूलला आणि नंतर त्याचे पप्पा जाणार होते. तेवढ्यात आलं माझं पार्सल आणि माझी चोरी उघडीस आली. कारण हे पार्सल मी फक्त 20 मिनटापूर्वी मागवलं होतं आणि 20 मिनटात घरात आलं होतं. पॅन्त्राचं पहिल्यांदा पार्सल. आणि मिस्टर बोलले, म्हणूनच तू वाट बघत होतीस का मी जायची. आणि मग मी आली जिमला. व्यवस्थित छानपैकी रेडी होऊन मी जिमला आली. कार्डिओपासून स्टार्ट केले. 50 मिनिट्सचं कार्डिओ केले. 50 मिनिट्सचं ट्रेडमिल केलं. त्याच्यानंतर मी सायकलिंग केलं 15 मिनटाचं. आणि मग मी आज स्ट्रेंथ वर्कआउट करणार होती. म्हणजे मला 2-3 दिवस ॲक्च्युली मिस होणार होते, माझे स्किप होणार होते जिमचे. कारण तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना रक्षाबंधन येत आहे. तर मला पण माझ्या माहेरी जायचं आहे. तर मी आधी स्ट्रेंथ वर्कआउट चालू करायच्या आधी वेट ट्रेनिंग चालू करायच्या आधी मी वॉर्मअप केलं व्यवस्थित छान. 10 मिनटं वाटतं, 10 मिनटं केलं असेल. आणि 10 मिनटं वॉर्मअप करायलाच पाहिजे कुठलीही एक्सरसाइज चालू करायच्या आधी. मी जेव्हा ट्रेडमिल करते त्याच्या आधी पण मी घरातून वॉर्मअप करून येते. आणि हे सोप्या जे मी करते आहे वेट ट्रेनिंग्स त्या मी यूट्यूबलाच बघते. प्लीज तुम्ही पण बघा. आणि वेट ट्रेनिंग करणं लेडीजसाठी खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा पण आपण वेट लॉस करत असतो तेव्हा आपलं मसल लॉस होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे वेट ट्रेनिंगमुळे आपलं मसल गेन होतं, मसल गेन व्हायला मदत होते. त्याच्यामुळे आपल्याला हे करायला पाहिजे, स्ट्रेंथ वर्कआउट आणि वेट ट्रेनिंग करायला पाहिजे. तर ह्या सोप्या ज्या स्टेप्स आहेत त्या मी यूट्यूबलाच बघून शिकली आहे. तुम्ही पण माझ्या बघून शिकू शकता. आणि तुम्हाला हे इझी वाटत असेल पण तुम्ही हे करून बघा. खरंच हातावर एवढा प्रेशर येतो ना की काय विचारून सोय नाही. आता हे गाडी चालवल्यासारखं करायचं आहे, 4 व्हीलर. आणि पाय त्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे. नंतर पाय वरती घेऊन त्याला लावायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपलं कोर वर्कआउट पण होत आहे आणि आपलं आर्म्सचं वर्कआउट पण होत आहे. त्याच्याबरोबरच ह्याच्याने पण आपल्याला स्ट्रेचिंग पण होते आहे आणि आपलं वेट ट्रेनिंग पण होतं आहे. तर तुम्ही पण अशा सोप्या वेट ट्रेनिंग्स घरातल्या घरात पण करू शकता 2.5च्या डंबेल्सनी. माझ्याकडे घरात नाही आहेत म्हणून मला जिममध्ये येते. आणि ही सोसायटीची जिम आहे, खूप छोटीशी जिम आहे. तुम्हाला जर याचा पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल पूर्ण जिमचा तर मी तुम्हाला नक्की देईन तो. मला कमेंटमध्ये फक्त पाठवा की मला जिमचा व्हिडिओ पाहिजे वगैरे असं काय. कारण माझी ही सोसायटीची जिम आहे आणि ती छोटीशी आहे, फॅमिली जिमसारखी. कारण आम्ही सगळे सोसायटीयन्स फॅमिली मानतो एकमेकांना. आणि आम्हाला बिल्डरनीच तेवढी जिम दिली, आता काय सांगायचं. पण आपण त्या गोष्टीमध्ये पण पॉझिटिव्हिटी शोधूया आपल्याला. मी या छोट्याशा जिममध्ये येऊन 11 किलो जर मी कमी करू शकते तर तुम्ही पण करू शकता घरातल्या घरात पण. मी आधी घरातच करायची, त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी मी जिमला यायला लागली. कारण माझं ना वॉक होत नव्हतं आणि पाऊस पडतो आणि मोठ्या सोसायटींमध्ये ना लोक थोडेसे जास्त हाय लेवलचे त्रास देणारे असतात. त्यांना मी जिन्यामध्ये चालायची ते जमायचं नाही म्हणून मग मी ह्याच्यामध्ये यायला लागली, जिममध्ये चालायला यायला लागली. बस, बाकी काय नाही. लोक बोलतात की आम्ही चालायची जागा आहे का, असं तसं. म्हणून मग मी शेवटी कंटाळून जिममध्ये यायला लागली वॉकला. आणि बाहेर कसा चिखल वगैरे असतो आणि रोजच्या रोज जायला होत नाही. मग त्यापेक्षा जिम जवळ आहे तर आपण त्याचा फायदा घेऊया असं मी ठरवलं होतं. आणि मी पुरेपूर फायदा घेणार कारण मला पूर्ण फिट याच जिममध्ये होऊन दाखवायचं आहे. असे थोडेसे मी हे करत होती. तुम्ही माझ्या बोलण्याकडे बरोबरच माझ्या वर्कआउटवर पण लक्ष द्या. त्याच्यानंतर मी सुमो स्क्वॉट्स मारल्या होत्या. मी प्रत्येक वर्कआउटचे आणि 20-20चे 3 सेट मारते किंवा 4 सेट मारते. जे मला इझी वाटतील ते 4 सेट मारते. जे मला थोडेसे म्हणजे हेवी वाटतील ते मी 3 सेट मारते. तुम्ही पण 3 किंवा 4 सेट 20-20चे मारू शकता. सुरुवातीला तुम्ही 2-2 सेटपासून पण सुरुवात करू शकता. पण प्लीज करणं गरजेचं आहे. आणि बरेच लोक म्हणतात सकाळी करू की संध्याकाळी करू वर्कआउट किंवा जिम वॉटेवर. कधीही करा पण करा. 30 मिनिट्स का होईना पण करा. म्हणजे आपल्याला एका डिसिप्लिनची, एका ॲक्टिव्हिटीची सवय लागते आपल्या बॉडीला. आता मी सांगते माझ्यावरून. मी खूप आळशी, मी खूप लेझी आहे म्हणू शकता किंवा असेन. पण आता मला जी जिमची सवय लागली ना, जे ॲडिक्शन लागलं आहे तर मला रोजच्या रोज असं वाटतं नाही मला आज जिमला जायचंच आहे. त्याच्यासाठी मी
कितीही टाईम काढू शकते. म्हणजे तुम्हाला सांगते मी 90 मिनिट्सचा वॉक त्याच्याबरोबर नंतर स्ट्रेंथ वर्कआउट करते. म्हणजे मी 2 ते 3 तास फक्त जिममध्ये असते सकाळी. कारण रुद्र जातो स्कूलला, त्याचे पप्पा जातात कामाला. मग मला 2 वाजेपर्यंत काही काम नसतं, कारण माझं जेवण पण सकाळी झालेलं असतं. माझ्यापुरतं थोडंसं सकाळी काय बनवायचं असेल ते मी घरी जाऊन पण बनवू शकते, कारण कामं होत राहतात. स्वतःला टाईम देणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबरच मी त्याच्यानंतर स्ट्रेचिंग केली आणि मग घरी जाणार होती. कारण मला थोडंसं माझ्यासाठी सोयाबीन मी भिजायला घालून आली होती, तर त्याचं भाजी बनवायची होती. तवा मसाला बनवणार होती मी आज, सोयाबीन तवा मसाला. तुम्हाला जर त्याची रेसिपी स्पेशली पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये रेसिपी असं टाईप करा. मग मी तुम्हाला सोयाबीन रेसिपी असं टाईप करा, मग मी तुम्हाला त्याची रेसिपी देईन. कारण तुम्ही लोक आहे ना मला सबस्क्राईब पण नाही करत, कमेंट पण नाही करत, लाईक पण नाही करत. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय ते पण मला कमेंटमध्ये सांगा प्लीज. म्हणजे मला समजेल माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचतात. म्हणून प्लीज तुम्ही कमेंट करत राहा, लाईक करत राहा. तेवढंच मला मोटिवेशन मिळेल. सबस्क्राईब केलं तर अजून जास्त मोटिवेशन मिळेल. माझे 1K कंप्लीट व्हायला थोडेसेच बाकी आहेत. सो प्लीज मला कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. त्याच्याबरोबरच मी इथे आली, सोयाबीन मसाला बनवला. रात्रीची तो अर्धी भाकरी उरली होती ती घेतली नाचण्याची, आणि सकाळचा एक पराठा घेतला जो कोथिंबीर पराठा आहे, आणि एक काकडी कापून घेतली. मग मी रुद्रला आणायला गेली. त्याच्याबरोबरच माझं वॉक पण जेवणानंतरचं कंप्लीट झालं होतं 20 मिनिट्सचं. नंतर आहे ना मी हे मूग वगैरे ना रात्री भिजायला घालून ठेवले होते. मूग आणि त्याच्यामध्ये मिक्स डाळी आहेत, आणि त्याच्यामध्ये मग मी मिरची टाकली, कोथिंबीर टाकला, आल्याचा थोडासा तुकडा टाकला, आणि मग मिक्सरला छानपैकी वाटून घ्यायचं. आणि हे जे आपल्याला बनवायचे संध्याकाळी डोसे. आणि हे वाटून झाल्यावर मग मी 1 ते 1.5 तास कंपल्सरी मी दुपारी झोपते. कारण मला रात्रीची झोप मी तुम्हाला दाखवते. मी बाय बाय गुड नाईट करते तुम्हाला पण. त्याच्यानंतर माझं व्हिडिओ एडिटिंग वगैरे असतं, खूप सारी मेहनत असते. तुम्ही लाईक नाही करत तरी पण काय करायचं. पण मला माझं चॅनल ग्रो करायचं आहे, मला सगळं करायचं आहे. कारण मला माझी काही ड्रीम्स आहेत त्या यामार्फत यूट्यूबमार्फत मला कंप्लीट करायची आहेत. सो मला मेहनत करणंच आहे आणि मी करणारच. आणि मी एक दिवशी यूट्यूबला माझं नाव कमवून पण दाखवणार, आणि माझं वेट लॉस जर्नी पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्हाला ती खूप फायदेशीर ठरेल असं मी आत्ताच सांगू शकते तुम्हाला 100%. कारण मी स्वतःवर खूप मेहनत घेते आहे. मी माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मेहनत घेते आहे. फक्त त्याचं फळ भेटायला टाईम लागतो आहे. पण स्वामी म्हणतात ना की तुझी वेळ आल्यावर तुला नक्की मिळणार. तर मी त्याच एका शब्दावर माझं पेशन्स लेवल ठेवले आहेत, किंवा कारण मी खूप पेशन्सलेस आहे. मी खूप लवकर हार मानते. पण आता मी ठरवलं आहे नाही. स्वामींनी सांगितलं ना, जर तुझी वेळ आल्यावर तुला मिळणारच, तुला जे हवं आहे ते तर मला मिळणारच. मला फक्त आता मेहनत घ्यायची आहे. मग ती मेहनत मी घ्यायला तयार आहे. तर असं छानपैकी ते दुपारी वाटलं होतं त्याचं हे मी संध्याकाळी माझ्यासाठी 2 डोसे बनवून घेतले. मी माझं डिनर 5:30 ते 6 ते 6:30च्या नंतर मी डिनर करत नाही. 6:30च्या आधीच डिनर करते. तर मी 2 डोसे घेतले आणि ही हिरवी चटणी वाटली होती, शेंगदाणे, मिरची आणि कोथिंबीर आणि लसूण टाकून. त्याच्याबरोबर दुपारची सोयाबीन मसाला होता, आणि मी ब्लॅक कॉफी घेतली. आज दिवसाभरात मी एकच ब्लॅक कॉफी घेतली आहे. त्याच्यानंतर मी गेली रुद्रला घेऊन खेळायला क्लब हाऊसला, आणि आज मी पण त्याच्याबरोबर आतमध्ये गेली. आता थोडंसं छोटेसे क्लिप्स मी टाकल्या त्याच्यामध्ये क्लब हाऊसच्या. आणि हे 2nd फ्लोअरला आहे बरं गार्डन. आणि ते मुलांची संध्याकाळी अशी धूम चालू असते ना, काय विचारून सोय नाही. त्याच्यात माझा रुद्र तर एकदमच हायपर ॲक्टिव्ह आहे. तो तर सगळ्या मुलांना हे करून सोडेल असं आहे. आणि ह्या एवढ्या मोठ्या मुली पण ह्याच्यावर बसत होत्या, आणि माझा रुद्र बिचारा एवढूसा बारीक तो त्यांना फिरवत होता. बघा आता तुम्ही कसा फिरवेल. आणि मुलांना आहे ना, म्हणजे मी त्याचं स्क्रीन टायमिंग कमी करण्यासाठी ॲक्च्युली त्याला घेऊन येते खाली. कारण असं वाटतं मला की मुलांना म्हणजे आपल्याला तर तेव्हा मोबाईल काय तेच माहिती नव्हतं. आणि हे मी 2nd फ्लोअरवरनं तुम्हाला खाली मैदानाचा नजारा दाखवत होती. खाली पण ग्राउंड आहे, त्याच्यामध्ये फुटबॉल क्लब आणि क्रिकेट क्लब आहे. आणि हे खाली लहान मुलं हे खाली ग्राउंडला आहे, त्याच्यामध्ये खेळतो. आणि हा रुद्राचा बेस्ट फ्रेंड आहे, जो रुद्राला रोज संध्याकाळी फोन करतो. 7 वाजेपर्यंत ते बोलत असतात फोनवर. आणि मग 7 वाजता जेव्हा त्यांचा खेळायचा टाईम होतो तेव्हा ते घरी जातात. आणि घरी आल्यावर बघतो तर पप्पा आमची वाट बघत उभे होते, कारण त्यांच्याकडे चावी नव्हती, माझ्याकडे चावी होती.
मग त्यांना दोघांना जेवायला वाढलं आणि मग मी माझं रात्रीचं रुटीन फॉलो करते. मी माझं टर्मरिक हॉट वॉटर घेतलं, त्याच्याबरोबर सकाळचं भिजायला घालून ठेवलं, भांडीकुंडी घासली आणि मग मी हे सकाळी जे पार्सल आलं होतं ते अनबॉक्सिंग केलं. अनबॉक्सिंग मी सकाळीच केलं होतं, पण मी तुम्हाला घालून दाखवलं नव्हतं, तर मी आता हे घालून दाखवलं. ह्याची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर लिंक टाईप करा. बाय, टेक केअर. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, कमेंट करा.